ठीक आहे, हेडिंग टाका मटेरियल्स. आता आपल्याला पेंट समजा अप्लाय करायचं असेल, ह्यामध्ये आपल्याला पेंट आधी क्रिएट करावा लागतो. क्रिएट केल्यानंतर आपण त्याच्यावरती अप्लाय करू शकतो. सांगतो मी. आधी इथे लिहून घ्या मॅनेज, आणि लिहा मॅनेज. मॅनेजच्या पुढे ॲरो टाका आणि लिहा मटेरियल्स. मटेरियल्सच्या पुढे ॲरो टाका, क्रिएट न्यू मटेरियल. क्रिएट न्यू मटेरियल. त्याच्यानंतर मग राईट क्लिक, त्याच्या पुढे ॲरो टाका रिनेम. राईट क्लिक, त्याच्या पुढे ॲरो टाका रिनेम. त्याच्या पुढे ॲरो टाका ओपन क्लोज ॲसेट ब्राउझर. ओपन स्लॅश क्लोज ॲसेट ब्राउझर. WSET ॲसेट ब्राउझर. त्याच्या पुढे ॲरो टाका अपीअरन्स लायब्ररी. ब्रॅकेटमध्ये टाका सेकंड. अपीअरन्स लायब्ररी ब्रॅकेटमध्ये 2 नंबर वर टाका 2 सेकंड. त्यानंतर मग ॲरो टाका परत सिलेक्ट मटेरियल. त्याच्या पुढे ॲरो टाका अप्लाय. ओके अप्लाय. त्याच्या पुढे ॲरो टाका परत ओके. आता एक लाईन खाली सोडून द्या ओकेच्या नंतर, आणि खाली लिहा PT. PT. त्याच्या पुढे ॲरो टाका पेंट. ओके नंतर खाली एक लाईन सोडून द्या आणि खाली लिहा PT. P आणि T पेंट. त्यानंतर मग सिलेक्ट सरफेस. ॲरो टाका पेंटच्या पुढे ॲरो टाका सिलेक्ट सरफेस. ठीक आहे, इथे 2 वेळा घेऊ आपण. याचं सध्या इथे नाव देतो एक्सटिरियर पेंट. त्यानंतर मग इथे हा ओपन क्लोज ॲसेट ब्राउझरचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. इथे ॲसेट ब्राउझर ओपन होऊन जाईल. यामध्ये इथे हा सेकंड जो लिहिलेला आहे अपीअरन्स लायब्ररी, यामध्ये आपल्याला सगळं भेटणार आहे. अपीअरन्स लायब्ररीवरती इथे वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, वूड वॉल पेंट वगैरे सगळं. त्याच्यातनं आपण सिलेक्ट करू शकतो. समजा मला बाहेरच्या साईडला पेंट द्यायचं असेल, इथे वॉल पेंट समजा मी सिलेक्ट केलं. इथे हे मी थंबनेल व्ह्यू ठेवून देतो 64x64 ची साईज. इथे तुम्ही एकदा चेक करा थंबनेल व्ह्यू आहे का नाही. त्यानंतर मग इकडनं जो पाहिजे तो मटेरियल सिलेक्ट करायचा. समजा मला हा पाहिजे असेल, हा इथे ऑप्शन आहे रिप्लेस, ह्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर मग हे क्लोज करून टाकायचं. इथे येऊन जाईल अप्लाय. ओके. पहिल्यापासून बघा. आता सगळ्यात पहिलं इथे मॅनेज मध्ये जायचं. मॅनेज मध्ये इथे वरती हा ऑप्शन दिलेला आहे, तर वरती हा मॅनेजचा ऑप्शन दिलेला आहे. मॅनेज मध्ये इथे मटेरियल्स आहे, मटेरियल्स मध्ये यायचं. त्यानंतर मी इथे खाली क्रिएट न्यू मटेरियल्स ऑप्शन, इथे क्रिएट अँड डुप्लिकेट मध्ये इथे क्लिक करायचं. क्रिएट न्यू मटेरियल्स ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे राईट क्लिक करून रिनेम करायचं. रिनेम मध्ये आता इथे मी समजा नाव देतो इंटिरियर पेंट. ओके, तुम्ही जे काय नाव असेल ते नाव देऊ शकता. डिफॉल्ट न्यू मटेरियलच आपण नाव देतो. त्यानंतर इथे हा ओपन क्लोज ॲसेट ब्राउझरचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. इथे हा अपीअरन्स लायब्ररीचा ऑप्शन आहे. अपीअरन्स लायब्ररीवरती क्लिक केल्यानंतर त्या सगळ्या वेगवेगळ्या कॅटेगरीज येऊन जातील. ओके, स्टोन वगैरे आहे, पेंट आहे, मेटल आहे, ओके, ग्लास वगैरे, तुम्हाला ग्लास क्रिएट करायचं ग्लास वगैरे क्रिएट करू शकता. ओके, प्रत्येकाच्यामध्ये त्यांनी मिनिमम तरी 10-15 ऑप्शन्स दिलेले. इथे समजा मी वॉल पेंट मध्ये आलो, ग्लॉसी आणि मॅट फिनिश दिलेलं. ग्लॉसी मध्ये आपल्याला रिफ्लेक्शन दिसते आणि मॅट फिनिश मध्ये रिफ्लेक्शन वगैरे दिसणार नाही. ओके, ह्यामध्ये जर का बघितलं तर इथे ही जे आपलं हे केलेलं आहे सनमायका जो लावलेलं आहे, त्याच्या आतमध्ये इथे हे रिफ्लेक्शन वगैरे दिसत, हात वगैरे दिसतोय. ओके, तर ते झालं काय ग्लॉसी झालं. ओके, आणि मॅट फिनिश मध्ये काय असणार आहे,
त्याच्यामध्ये काहीच दिसणार नाही. हे झालं, हे जे आहे ते मॅट फिनिश. इथे तुम्हाला जो पाहिजे तो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर इथे ही अशी वेगवेगळ्या कॅटेगरीज होऊन जातील. त्यानंतर मग जो लागतोय क्लिक करायचा. इथे ह्याच्यावरती हा जो रिप्लेस ऑप्शन आहे यावरती क्लिक केलं. ओके, हे क्लिक केल्यानंतर हे ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल. हे समजा मी आता ऍप मला इथे समजा वॉलेट अप्लाय करायचं, वॉलेट क्लिक केलं. त्यालाच इंटिरियर पॉईंटला इथे दुसरीचं इथपर्यंत झालं नाही, आपल्याला काय करायचंय अप्लाय, त्यानंतर मग ओके. ओके, त्याच्यानंतर मग हे फक्त आपण मटेरियल क्रिएट केलं. आता आपल्याला अप्लाय करायचं, तर पीटी टाईप करायचं. इथे हे मटेरियल ब्राउझर इंटिरियर हे आलेलं आहे. ओके, ते आता ऑलरेडी सिलेक्टेड आहे. ह्याला क्लिक करून तुम्ही या पीसेसला सिलेक्ट करायचं. कळलं? इथे मगाशी आपण केलं होतं एक्सटिरियर, इथे ई टाईप केला आहे, इथे एक्सटिरियर. ओके, समजा इथे अप्लाय. कळलं? हे असं आपण पेंट वगैरे अप्लाय करू शकतो. आता इथे वॉल जर का बघितलं तर काय झालंय, टोटल ह्याला अप्लाय झालं. ओके, मला इथे वेगळा कलर द्यायचा, म्हणजे हा जो इंटिरियरचा पेंट हाच द्यायचा मला इथे. त्याला आपल्याला स्प्लिट करावं लागणार. स्प्लिट साठी शॉर्टकट काय, SL. ओके, SL दाबायचं आणि समजा मी ह्या वॉलला इथे क्लिक करतो, दोघांच्या मध्ये जरा क्लिक करतो, SL एजला क्लिक करा नेहमी. ओके, इथे आता जर का बघितली तर ही वॉल वेगळी झाली, ही वॉल वेगळी झाली. आणि इथे PT क्लिक केलं, इंटिरियर पेंट मध्ये हा वाला वेगळा केला, हा वाला वेगळा. कळलं? इंटिरियरची साईड आहे, ह्याला आपण हे करतो. हे असं आपण इंटिरियर एक्सटिरियर पेंट वगैरे देऊ शकतो. सेम फ्लोरिंग साठी परत एकदा बघा पहिल्यापासून. मॅनेज मध्ये मटेरियल्स मध्ये आल्यानंतर इथे क्रिएट न्यू मटेरियल, त्याला राईट क्लिक करून रिनेम करायचं. रिनेम मध्ये टाईल नाव दिलं. त्यानंतर मी इथे ओपन क्लोज ॲसेट ब्राउझर आहे, एक्सपांड करायचं. समजा इथे मी फ्लोरिंग मध्ये जातो. फ्लोरिंग मध्ये बघा इथे कार्पेट दिलेलं आहे, स्टोन आहे, टाईल आहे, विनाईल आहे, वूड आहे. ओके, कार्पेट मध्ये इथे हे जसं वुड फर्निशिंग तसं पण तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, इथे समजा मी स्टोन मध्ये जातो, स्टोन मध्ये ग्रॅनाइट वगैरे इथे दिलेलं, मार्बल व्हाईट वगैरे. समजा मी क्लिक केलं, क्लोज करायचं, अप्लाय आणि ओके. PT टाईप करतो. PT टाईप केल्यानंतर ही अशी कॅटेगरी आलेली आहे. आपण नाव काय दिलेलं आहे, टाईल. इथे हे टाईल भेटेल, तर इथे क्लिक करायचं. कळलं? आलं इथे. स्प्लिट करा सांगतो. आता ह्याची साईज आपल्याला कमी जास्त करायची. ओके, सेम परत इथे मटेरियल्स मध्ये जा. त्यानंतर मग हा जो टाईल आहे, टाईल वरती इथे क्लिक करा. जो तुम्हाला चेंज करायचा आहे तो टाईल सिलेक्ट करायचा. अपीअरन्स मध्ये गेलो, इथे हा इमेज आहे, इमेज वरती क्लिक केलं, इथे तुम्हाला साइजिंग दिसेल. साइजिंग मध्ये इथे UV ऑफसेट वगैरे दिलेलं, XY ची वगैरे साईज दिलेली. ओके, इथे मला 2 मीटर बाय 2 मीटरची, 2 मीटर जास्त होईल, 1 मीटरची, 1 बाय 1 ची साईज करायची. डन करायचं. अप्लाय झाली मोठी. साईज वगैरे जास्त वाढून बघा, 4 मीटर खूपच मोठं होईल. डिस्ट्रिक्ट बघण्यासाठी ते 4 मीटर. अप्लाय दिसली. ही अशी आपण टाईल क्रिएट करू शकतो. आता आपल्याला समजा हा फ्लोर वेगळा ठेवायचा असेल, इकडचा वेगळा ठेवायचा असेल, या फ्लोरिंगला आपण सिलेक्ट करू. सिलेक्ट केल्यानंतर इथे एडिट बाउंड्री मध्ये गेला तर तुम्हाला फक्त काय इथे कटआउट वगैरे देतात. ठीक, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हा एवढा फ्लोर वेगळा करायचा असेल. तर टॉप मिनिट सेट केला. माझं फ्लोरिंग ऑलरेडी सिलेक्टेड आहे, सिलेक्शनच्या बाहेर गेलो नाही. इथे काय येते, मॉडिफाय फ्लोर.
फ्लोरिंगच्या एडिटिंग मध्ये नाही. ओके, फ्लोरिंग फक्त सिलेक्टेड आहे. ओके, आता मला इथे लाईन ऍड करायची. इथे ऍड स्प्लिट लाईनचा ऑप्शन आहे. स्प्लिट लाईन वरती क्लिक केलं, त्यानंतर मग या पॉइंटला क्लिक करतो. तुम्ही कट कोट घेतलं तर चालेल. मी जरा आतमध्ये ते क्लिक केलं, ही एक लाईन ड्रॉ केली. ते परत ऍड स्प्लिट लाईन मध्ये जातो. इथून इथे कळलं, अशी 2 लाईन ड्रॉ केली. एक्झिट करू, एस्केप दाबायचं, चेक करू एकदा. 3D मध्ये जातो, इथे क्लिक करा. परत एकदा रोल सिलेक्ट करतो. तिथे स्प्लिट झालेलं असणार आहे. एकदा मटेरियल आपण अप्लाय करतो. सध्या तिथे मी दुसरं देतो मटेरियल. ठीक आहे, टाईल देतो आपण. हा फेस सिलेक्ट आलं, त्याला वेगळं आलं. समजा इथे मी इथे वेगळं सिलेक्ट, हे असं आपल्याला स्प्लिट करून ऍड करतो. काय केलं मी, फ्लोरिंग सिलेक्ट करायची, त्यानंतर मग ऍड स्प्लिट लाईन मध्ये इथे एक लाईन ऍड करायला लागेल. समजा इथे वेगळं करायचं असेल, इथे एक आणि इकडे दुसरी लाईन, असे 2 लाईन ऍड करा. फक्त ऍड करताना प्रॉपर ह्या ज्या ग्रीन लाईन्स आहेत ना, त्याच्यावरती पॉइंट आला पाहिजे. मी जर का हवेत काढलं, इथे वगैरे काढलं, तर ती जो फ्लोरिंग आहे ती स्प्लिट नाही करणार. इथे एक लाईन टाकायची, आधी सेट करा. फ्लोरिंग तुम्हाला आधी सिलेक्ट करायला लागणार, 3D मध्ये सिलेक्ट करायचं. इथे सिलेक्ट होणार नाही. परत एकदा क्लिक करू, फ्लोरिंग सिलेक्ट केली, टॉप वरती क्लिक केलं, ऍड स्प्लिट लाईन, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट. झाले ते वेगळं. पीटी टाईप करायचं, टाईल्स आधी क्रिएट करून ठेवायचं. मटेरियल मधनं वेगवेगळे मटेरियल्स क्रिएट करून ठेवायचे आणि त्यानंतर पीटी टाईप करायचं. असं तुम्ही स्प्लिट करू शकता. आता आपल्याला व्ह्यूज क्रिएट करायचं. इथे लेवल 1 ला जातो मी. व्ह्यू मध्ये इथे कॅमेराचं ऑप्शन, कॅमेरावरती क्लिक केलं, फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट इथे मागे घेतो. हे असे आपल्याला व्ह्यूज क्रिएट करतो. हे तुम्हाला रिअलिस्टिक लेवल 1 ला गेलो. लेवल 1 ला गेल्यानंतर इथे 3D व्ह्यूच्या खाली कॅमेराचं ऑप्शन, कॅमेरावरती क्लिक केलं, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, असा व्ह्यू क्रिएट होतो. बाउंड्रीला सिलेक्ट करून तुम्ही एक्सपांड वगैरे पण करू शकता.